आज सकाळी लवकर जाग आली, कारण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं बिल्डिंगखाली ध्वजवंदन केलं जातं. पण बाल्कनीतून खाली पाहिल्यावर दिसल्या त्या केवळ धावत्या गाड्या आणि घाईघाईनं कुठेतरी जाणारे लोक. मग लक्षात आलं, अरे, आपण आता भारतात नाही. हो, इथले रस्ते खूप स्वच्छ असतात, सगळं काही अगदी परफेक्ट असतं, पण या रस्त्यांवरून कधी गुढीपाडव्याची यात्रा निघत नाही किंवा होळीचे रंग उडत नाहीत. गणपती विसर्जनाचा नाद ऐकू येत नाही. आजचा दिवस इथे अगदी नेहमीसारखाच होता, सुखसोयींनी भरपूर, पण एकाकी. लहान मुलांच्या निरागस आवाजातलं ए मेरे वतन के लोगो ऐकू येत नाहीये, किंवा तिरंगाच्या रंगाचे कपडे घालून अभिमानानं फोटो काढणारं कुटुंब दिसत नाहीये. भारतातून बाहेर जाणं म्हणजे भारतापासून दूर जाणं नाही. भारतात न राहणाऱ्या सगळ्या भारतीयांना एकच सांगावंसं वाटतं की देशापासून काहीही कारणांमुळे आपण जरी दूर असलो तरी देशाचं प्रतिनिधित्व करण्याची ही संधी आपल्याकडे आहे. आणि जगाच्या कोपऱ्यात कुठेही असलो तरी तिथे एक छोटासा भारत निर्माण होतोच, कारण भारत भाग्य विधाता हे सत्य आपल्यासोबत कायम राहील. जय हिंद.